आणि त्याच्या सोबतीला उरणचा अष्टपैलू खेळाडू गुड्डूला तुम्ही पाहताय, त्याचं नाव आहे निशिकेश भोईर, भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीम कडून. ऑल द बेस्ट. चला, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पावसाच्या हलक्या सरी आणि या हलक्या सरीमध्ये क्रिकेटचा आनंद. पाऊस म्हटला तर नेहमी सर्वांना आवडतो बाहेर फिरण्यासाठी, परंतु क्रीडा रसिक जे क्रिकेटचे खरे वेडे आहेत ते मैदानामध्ये यायला विसरत नसतात. क्रिकेटची प्रचंड आवड लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा आज आवडीचा खेळ बनलाय क्रिकेट. मग मागील काही दिवसा अगोदर भारतीय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील डंका वाजला. भारतीय टीमचा भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली. त्याच्या पाठोपाठ ऑलिम्पिकमध्ये देखील प्रचंड मेहनत करत भारतासाठी ज्यांनी कामगिरी केली, जे ब्रॉन्झ मेडल पटकावले, त्यांच्यासाठी देखील आपण सॅल्यूट ठोकूया. आणि अवघ्या काही 3 ते 4 दिवसामध्येच आपला भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट देखील येतोय. त्याच्या देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इथूनच, कारण ही स्पर्धा आज संपणार आहे. परंतु सर्वांचं आपण कौतुक करतो ज्यांनी देशासाठी प्रचंड मेहनत करत देशाचं नाव लौकिक केलं. त्या सर्वांना आपण इथून सलाम करू. चला, आमचे डीजे पंकज देखील आता रेडी झालेत सर्वांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी. आमच्या समेत आज देखील जोडले गेलेत एक नामांकित स्कोरर, नेहमीच ज्यांची चर्चा उरण तालुक्यामध्ये आम्ही सातत्याने करतो, आमचे सुनीलजी पाटील सर गावठाण. तर मराठीतील एक गोड आवाज, नेहमी तो आवाज सातत्याने क्रीडा रसिकांना ऐकावासा वाटतो. आमचे विपुलजी पाटील सर, मॅन फ्रॉम गावठाण. आज त्यांच्याच गावाची स्पर्धा तिरंगा चषक. विनोददादा पाटील असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. काल बऱ्याच मोठ्या संख्येनं मान्यवरांची गर्दी देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. त्यामुळे आज फायनल डे आहे. आज प्रेक्षक मान्यवर देखील येताना पाहायला मिळतील. खेळाडूंसाठी किती चांगली स्पर्धा आहे. मॅन ऑफ द सिरीज, सायकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, 2-2 हजार रुपये कॅश प्राइज, त्याचबरोबर एक चमचमती ट्रॉफी. बेस्ट फिल्डर साठी देखील 1000 रुपये आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. आणि ही सिल्वर कलरची चमचमती ट्रॉफी या स्पर्धेचं अगदी केंद्रबिंदू बनून राहिले. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. सकाळचं सत्र, सर्वांना शुभ सकाळ. आणि घेऊन चालतोय मॅचच्या दिशेनं. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आलेल्या तमाम लाडक्या मराठी श्रोत्यांना मी संयम करत मॅन फ्रॉम धाकटी जुई सर्वांना नमस्कार करून या मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. एकीकडे साई टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज युवा प्रतिभाशाली खेळाडू तुम्ही पाहू शकता अनिकेत मोकलला. तर त्याच्या समोर आव्हान आहे तेवढाच विस्फोटक, तेवढाच निराला अंदाज असणारा करण मडबी, मॅन फ्रॉम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टीमचा हा अष्टपैलू गुणवान खेळाडू स्ट्राइक एंड वरती. सुनीलजी, हे बॅटल पाहायला मजा येईल. दोन्ही एकाच वयाचे खेळाडू आहेत, कधी कधी एकाच टीम कडून देखील आयकॉन खेळतात, परंतु आज एकमेकाच्या विपरीत खेळायचं. आज कोण कोणावरती मात करेल हे देखील तेवढंच महत्वाचं. डू अर डाय. अनिकेत विपक्ष आपण पाहू शकता करण मडबी. बिग बॅटल, अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. सामन्याला करूया सुरुवात. राऊंड द विकेट्स ना अनिकेत तयार. ओ, पहिला बॉल वाईड ने केले सुरुवात, त्यामुळे एक्स्ट्रा रन. धावांचा श्री गणेश करत असताना मॅच मध्ये आज संपूर्ण दिवसामध्ये एंटरटेनमेंट राहील. पंच देखील मगाशी हेच सांगून गेल्या, हलक्या हलक्या सरीमध्ये आल्या तर मॅचला मजा येईल. कारण जेव्हा खेळपट्टी ओली असते तेव्हा गोलंदाजाची परीक्षा राहते, बॅट्समनची तर अग्नि परीक्षा असते. त्यामुळे आज हे बॅटल पाहायला देखील मजा राहू शकते. अनिकेत विपक्ष करण मडबी. स्टंपच्या मागे आयकॉन खेळाडू तुम्ही पाहताय दीपू माळीला, मॅन फ्रॉम मानकोळी ठाणे. त्याच्या सोबतीला आज उतरलाय वीरेंद्र पाटील. हा नवा खेळाडू आज कदाचित प्रेक्षक पाहू शकतात. विपुलजी, सातत्याने बरेचसे आयकॉन खेळाडू वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाहिले, परंतु आज वीरेंद्र पाटील ठाणेवरून विहाले गावचा खेळाडू आहे. आज सूरज केणे देखील ठाणे जिल्ह्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे म्हटलं तर क्रिकेटमध्ये नाव लौकिक राहिले ठाण्याचं देखील, परंतु हे विसरू नका रायगडने देखील अनेक चमचमते सितारे या टेनिस विश्वाला दिलेत. अनिकेतचा पुढचा बॉल ऑल ऑफ केलाय. ही चर्चा केली की अनिकेतच्या विरोधात करणचं बॅटल राहील. पहिल्याच बॉल वरती टोकलाय षटकार. अगदी बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर शक्तीचं प्रदर्शन, अगदी एक्स्ट्रा कव्हर लॉफ्टेड फटका, कमालीचा स्ट्रोक. करणने देखील आता चर्चा करण्यास भाग पडले. पहिल्याच बॉल वरती दीपू पोहोचला अनिकेत पर्यंत. तो करणने सांगितलं असेल तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर टीमची टोटल झाले 7 धावा. चांगली बॅटिंग इथून करंट दाखवत असताना, परंतु हेही विसरू नका अनिकेत देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्याकडून आपण अपेक्षा करूया सुनीलजी की कमबॅक राहू शकतं. त्याच्याकडे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची शैली राहिले गोलंदाजी करत असताना. साई टेनिस क्रिकेटची ओळख या खेळाडूच्या नावावरती आहे. जेव्हा जेव्हा साई हॅलो हॅलो चला, 2 षटकार आपण जरूर पाहिले, परंतु त्याच्यानंतर ही चर्चा आम्ही केली की अनिकेत देखील असा खेळाडू आहे, त्याला ठाऊक आहे कधी कुठल्या बॅट्समनला कसं शांत करायचं. 2 षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर होता, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये विपुलजी ही चर्चा रंगली की अनिकेतच्या विरुद्ध 2 षटकार आल्यानंतर करण एवढी घाई का करताना पाहायला मिळाला. सामने 4 षटकांचे नाहीये तर सामने 5 षटकांचे आहेत. तुमच्याकडे कंट्रोल टेम्परामेंट असायला हवा. प्रत्येक बॉल तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. कधी कधी थांबावं देखील लागतं खेळपट्टीवरती. तुम्हाला थांबून राहणं तेवढंच गरजेचं आहे. चला, आयोजकांकडून विनंती आली. आमचे नशीबशेठ भोईर साहेब जे मीत 11 गावदेवी साई टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना मी विनंती करतोय या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि संकेत घरत वेशवी यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. काल देखील जर्सी तुम्ही टी शर्ट जी पाहत आहे ती पुरस्कृत करण्यात आली कालच्या दिवसामध्ये साई टीम साठी. आणि आज देखील त्याच जर्सीनं पुन्हा एकदा साई संघ उतरलाय, जी नशीबशेठ भोईर पुरस्कर्ते राहिलेत. टीमचा कॅप्टन उतरलाय मैदानामध्ये. कॅप्टन विपक्ष कॅप्टन. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. कारण अगोदर देखील एक बाउन्सर झालाय, त्या कारणास्तव हा नो बॉलचा इशारा देत असताना अंपायर. संघाची टोटल 1-14, 5 षटकांची मॅच, त्यामुळे 5 षटकांमध्ये कितपत जाईल. काल पहिल्याच मॅच मध्ये 136 बनल्यात. आज पहिल्या मॅच मध्ये किती बनतील. काल अमित नाईक काल टोटल 6 अर्धशतकीय खेळ्या आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंकडून पाहिल्यात. 7 अर्धशतक झालेत. 7 अर्धशतक. तदनंतर आणखीन एक नो बॉल. म्हणजे या खेळपट्टीवरती धावा बनतायत. काल पाऊस कमी होता, त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे सुकी होती. या खेळपट्टीवरती बॅट्समन अगदी एंटरटेनमेंट केलं. तो आता गोलंदाज या ओळ्या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने सामोर जात आहेत. राऊंड द विकेट्स ना. ओ, फ्री हिटचा बॉल, फायदा उचलू दिला नाहीये. या लाईनची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवाल बॉल तर तुम्ही फलंदाजाला थांबवू शकता, कारण फलंदाजाच्या मेरिटला ओळखणं तेवढंच गरजेचं आहे. फ्रंट फुटचा वापर व्हायला हवा वाबा शुभम, कारण जर जागेवरतून तुम्ही जर फटके खेळाल तर गोलंदाज तुमच्यावरती हवी होतील. बॅटची लागले पुन्हा एकदा एज. थोडासा दीपमाळीपासून बॉल दूर होता. अशीच जेल मागील काही बॉलवरती करण मडबीची देखील घेतले दीपून. त्याच पद्धतीची गोलंदाजी या बॉलवरती देखील पाहायला मिळाली, परंतु रन्स मिळते 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. चला, शेवटचा बॉल राहिला. स्ट्राईक वरती गुड्डू आलाय, जो नवीन शेवा उरण वरून खेळत असतो सातत्यानं. तो निशिकेश भोईर पेक्षा गुड्डू नावाची ओळख विपुलजी फार आहे, त्यामुळे आपण गुड्डू आलाय असं पण म्हणूया. उरण तालुक्यातील हा खेळाडू. ओ, त्याच्यासाठी चांगला बॉल. लाईन चांगली आहे. दीपू देखील टाळ्या वाजवत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 16 आणि त्यामध्ये गमावले करण मडबीची एक महत्वपूर्ण विकेट.
धाव फलकावरती धावा लागल्यात 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 13 बनल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर अनिकेत मुकुलची वापसी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज येतात. वीरेंद्र पाटील वेहाले गावचा खेळाडू. आज ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सातत्याने त्याने देखील केलं. आज रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले गावामध्ये तो आलाय खेळण्यासाठी. आज त्याच्याकडे देखील लक्ष राहील. ज्या पद्धतीचा खेळाडू आहे, नेहमीच चर्चा राहते या खेळाडूंची. आज आयकॉन पहिला गोलंदाजी करत असताना वीरेंद्र. ओ फटका चांगला, परंतु इलेव्हेशन कितपत घेईल. फटका फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर जज करतोय. ठाणे जिल्ह्याचा खेळाडू वीरेंद्र पाटीलनं पटकावले पहिल्याच बॉल वरती सफलता. चला, टीमचा कॅप्टन जास्त वेळ खेळपट्टीवरती टिकू शकला नाही, तो बाद झालाय. नवीन खेळाडू आयकॉन. दोन्ही आयकॉन खेळाडू आता तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. एकीकडे भातान टेनिस क्रिकेटमधील डावखुऱ्यातच जलद गतीने धावा काढणारा फलंदाज जयेश भोईर उतरला. मागच्या आठवड्यामध्ये याच क्रीडांगणामध्ये जयेश भोईरनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज देखील तीच स्वप्न, तीच आशा, तीच उम्मीद घेऊन तो आज उतरला. परंतु समोर विकेट टेकर वीरेंद्र पाटील. नेक्स्ट बॉल. ओ तगडा बाउन्सर. अंपायर डिसिजन वाईट बॉल. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. लाईन चांगली पाहायला मिळाली. स्वागत देखील जयेश बाउन्सरने करण्याचा प्रयत्न केला, परंतु जयेश हाईट थोडीशी जास्त आहे, त्यामुळे बाउन्सर देखील पंचांनी पाहिला की उंचीनं चाललाय. त्याच कारणास्तव वाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने 1-2 बाद. 17. पुन्हा एकदा आता पंच. इट्स अ नो बॉल. लाईन फार चांगली आहे, परंतु अतिरिक्त बाउन्स मिळाल्या कारणास्तव हा नो बॉल. फ्रीटचा इशारा. वेग चांगला वीरेंद्रकडे. 2 बॉल बाउन्सर झाल्यानंतर प्रेक्षकांना देखील कळलं असेल की वीरेंद्र फास्टर बॉलर आहे. त्याच्या वेगाचा सामना जयेशला आता करावा लागेल. हा फ्रीटचा बॉल आहे, आता कितपत फायदा उचलतील. फ्रीटच्या बॉलवरती संधी जरूर आले. ओ लाईन लेंथ महत्वाची. अंपायर डिस्कस करत असताना बॉल नक्की कुठे पडला याचा आता डिसिजन आला. इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी देखील वेल घेतला की बॉल पिच वरती पडलाय की पिचच्या बाहेर पडला, आणि त्याच्यानंतर हा डिसिजन. फ्रीट कंटिन्यू. 2 बॅक टू बॅक नो बॉल. थोडासा दबाव विकेट पडल्यानंतर आयकॉन खेळाडू आहे, त्यामुळे कदाचित हा दबाव देखील राहील. नेक्स्ट बॉल. अँगल क्रिएट करत गोलंदाजी करायचं. त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका खेळून काढलाय. तिथं फिल्डर पोहोचला. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 2 धावा देखील तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्यात. व फिल्डिंग करत असताना फिल्डरची देखील परीक्षा राहते. जेव्हा खेळपट्टी ओली, बॉल पूर्णपणे ओलसर, जिथे पाणी साचलंय तिथेच बॉल पडल्यानंतर थ्रो नेमका हातात गेला पाहिजे. या कारणास्तव परफेक्टली थ्रो फिल्डर्सला देखील करावा लागतो. बॉल जर हातातून निसटला तर बॅट्समनला आणखीन एक्स्ट्रा धावा मिळतील. या गोष्टी देखील राहतात पावसाळी रब्बर बॉल मध्ये. टीमची धावसंख्या झाली 2 बाद 21. 21. सकाळचं सत्र. प्रेक्षकांची गर्दी आता वाढायला सुरुवात झाली. हळूहळू प्रेक्षक आता क्रीडांगणाच्या अवतीभोवती जमा झालेत. चांगली संख्या प्रेक्षकांची देखील पाहताय तुम्ही. 21 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. इनसाइड आउट. फटका चांगला. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. एक्स्ट्रा कव्हर. एक्स्ट्राऑर्डिनरी षटकार. असं कुठलंही गाव नाहीये जिथे दीपक शेठ पाटील साहेबांचं नाव नसेल. अगदी बैलगाडा शर्यतीमध्ये सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिल्या त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. त्यांच्या समवेत संतोष दादा पाटील जे आज टीमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांना देखील आम्ही रिक्वेस्ट करतो या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तिरंगा चषक 2024. ओ मागच्या दिशेने फिरून खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगल्या. LBW च्या अपील जरूर झाले, परंतु पावसाळी रब्बर बॉल.
त्यामुळे LBW नाही. लेग बाईटचा इशारा, रन्स मिळते 1. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये वेगवेगळा पर्याय. पहिल्या षटकामध्ये अनिकेतनं जरूर 16 दिल्या, परंतु महत्वाचं म्हणजे करणला त्यानं बाद केलं. करण पावसाळी रब्बर बॉल मध्ये या वर्षीचा हंगाम प्रचंड तो फॉर्म मध्ये राहिला. काल देखील तो गावदेवी गावठाण तालुक्याने स्पर्धा खेळला, तिथे देखील त्यांच्या संघाने चॅम्पियनची ट्रॉफी पटकावली. तो देखील भाग राहिलाय करण गावदेवी गावठाण टीमचा. त्यामुळे पावसाळी रब्बर बॉल हे फार चांगलं राहिलं या वर्षीचा हंगाम करणसाठी. त्याला बाद करण्यामध्ये अनिकेत यशस्वी राहिला. पुढचा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ चांगला, ही लाईन चांगली आहे, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. गुड लाईन स्पॉट वरती, पिचिंग चांगली आहे, परफेक्ट 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समनच्या समोर द्यायचा नाही. हा महत्वाचा भाग राहिला वीरेंद्र पाटीलचा. आतापर्यंत त्याची बॉलिंग तुम्ही पाहिले ना, तर स्लॉट मध्ये एकही बॉल त्याने टाकला नाही आतापर्यंत. चांगली बॉलिंग. बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न, मागून गोलंदाजी करायची, बॅट्समनला थांबवायचं असेल तर हाच पर्याय. जरूर वाईट बॉल आलाय, परंतु कौतुक करेल मी वीरेंद्रचं देखील, कारण या लाईन वरती मोठे फटके येणं थोडंसं कठीण आहे आणि तोच प्रयत्न वीरेंद्रचा. आमचे सुनील टकले, अंकुश टकले यांचे मित्र नशीब शेठ बोईन यांना मी विनंती करतोय, त्यांच्या वतीने पुन्हा एकदा रिक्वेस्ट आली तुम्हाला या मंचावरती. बॅट्स हातातून निसटले, बॅटची एज दीपून पकडलाय कॅच, त्यामुळे निशिकेश होईल झेल बाद. गुड्डू बाद झालाय, अगदी बॅट हातातून निसटली. या गोष्टी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिषभ पंत बद्दल देखील बऱ्याच वेळा आपण ऐकल्या की रिषभ पंतच्या हातातून वारंवार बॅट का सुटते, का निसटते, वारंवार हातातून बॅट. याचं कारण देखील अनेक क्रिकेट समीक्षकांनी देखील सांगितलं, परंतु इथे पावसाळी रब्बर बॉल मध्ये या गोष्टी सातत्याने राहिल्यात. जेव्हा खेळपट्टी ओली असते तदनंतर बॅटचा ग्रीप तो देखील ओला राहिला, त्यामुळे हातातून बॅट निसटली असावी. अतिरिक्त खांद्याचा वापर केला, मोठा फटका गुड्डूला खेळायचा होता, परंतु ते कन्वर्ट करू शकले नाहीयेत. दीपून आणखीन एक चांगला कॅच पकडला. 3 विकेट्स आतापर्यंत संपादित केल्यात मित 11 गावदेवी साई टीमनं. नवीन गोलंदाज येत आहेत आशिष मोकल, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आशिष, समोर जयेश भोईर मॅन फ्रॉम बातान. स्विंग अँड मिस फटका फसलाय, फार महत्वाची विकेट आहे. आशिष पकडेल का कॅच? डेफिनेटली गुड कॅच. फलंदाज आयकॉन जयेश भोईर बॅक टू द गाउट. याच दरम्यान विनीत पाटील वेशवी उद्योजक यांचं आगमन. चला, अगदी जयेश बाद झाल्यानंतर टीमचे पुरस्कर्ते नशीब शेठ यांची देखील रिएक्शन राहिली की महत्वाची विकेट आली आता आपल्या हातामध्ये, कारण आयकॉन खेळाडू आता बाद झालेत, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनताय. 4 बाद 29 ही धावसंख्या धाव फलकावरती. 5 षटकांची मॅच, 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. दमदार कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर ही अवस्था राहिली. भूमिका स्फोट चिरले, करण पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले, त्याच्यानंतर ही अवस्था. 4 खेळाडू बाद, विकेट्स पडतात तेव्हा दबाव वाढतो. चला, सुजित आला, त्याच्यासाठी देखील वेगवान बॉल बाउन्सरनं फेकण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा येईल, इट्स अ वाईड बॉल. चला, यावेळीचा देखील बॉल, पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. अतिरिक्त हाईट फॅक्टर. साई स्टारचा युवा खेळाडू पर्यायन पित्याम जे मॅच मध्ये खेळतात, सिद्धू गरत कोपटे जे मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील.
बरेचसे प्रेक्षक देखील YouTube वरती स्पर्धा पाहत असतात, घर बसल्या आपल्या आवडीचे खेळाडू असतात, त्यांना त्यांची मॅच एंटरटेनमेंट आनंद लुटत असतात त्यांच्या खेळाचा. आणि तसेच आमचे साई टीमचे फॅन आहेत ते सिद्धू घरत खोपटे, ज्यांचे पिताश्री उत्कृष्ट कॉमेंटेटर्स आहेत, हसुराम घरत साहेब खोपटे, हे देखील मॅच एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. पाहत राहा ऐकत राहा विनोद स्पोर्ट्स तिरंगा चषक गावठाणची ही स्पर्धा. दोन वाईट बॉल आले, त्याच्यानंतर एक नो बॉल. टीमची धावसंख्या एक वाईट बॉल आला, एक नो बॉल आला, एक विकेट्स आले. संघाची धावसंख्या झाली 33. नवीन खेळाडू सुजित पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रियांशु घरतला आपण पाहता. हे दोन भूमिका स्पोर्ट चिरली टीमचे ग्रामीणचे खेळाडू आहेत. आयकॉन बाद झाल्यानंतर आता जिम्मेदारी आली ती या दोन्ही खेळाडूंवरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा सोडून दिला, पंचांचा इशारा. आणखीन एक नो बॉल. लाईन लेंथ थोडीशी पुढे असायला हवी, जर एकदम मागे तुम्ही बॉल फेकाल तर बॉल बाउन्स जास्त होईल. रबर बॉल. तू आयोजकांचं देखील विपुलजी आपण कौतुक करूया, जे बॉलची क्वालिटी पाहिली. प्रत्येक खेळाडू हेच सांगत होता की स्पर्धेमध्ये बॉल चांगल्या क्वालिटीचे आहेत. इथे गोलंदाजांना देखील मदत मिळते, इथे बॅट्समन देखील फायदा उचलू शकतात. काल बरेचसे रेकॉर्ड 7 अर्धशतके खेळ्या आम्ही पाहिल्या वेगवेगळ्या फलंदाजांच्या माध्यमातून. तदनंतर एक मेडन षटक देखील पाहिलं, जो दिवाळे गावचा खेळाडू विकी मुंबईकर, ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं मेडन शतक हाताळलं. स्टेप आउट केला, पुढे सरसावले हा फटका खेळण्यासाठी. त्याच कारणास्तव पंच देखील इंटरेस्टिंग नव्हते, त्यामुळे हार्ड बॉल डॉट येईल. निर्धाव चेंडूची सांगता. हे नियम फार गरजेचे आहेत. बॅट्समन पुढे गेलाय की नाही, थांबून राहिलाय, बॉलने टप्पा कुठून घेतला, या गोष्टी पंचांच्या दृष्टीने महत्वाच्या राहतात. त्याच दिशेनं फ्रंट फूट नाहीये, पद्धत आली ते नाहीये, त्यामुळे शांत बसावं लागेल सुजित पाटीलला. आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आशिषचं देखील आपण कौतुक करूया, चांगली बॉलिंग त्याने केली. धाव फलकावरती धावा लागल्यात अवघ्या 34 धावा, 34 रन्स. गोलंदाज तयार. ओ सुजितचा फटका मिस टायमिंग जरूर आहे, परंतु इलेव्हेशन घेईल का? उंची जास्त पडली आहे आणि लांबी देखील तेवढी जेवढी भूमिका चिरलेला हवी आहे. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. टीमची धावसंख्या झाली 40 धावा. चला बॉल द्या. चला षटकार आलाय, त्यामुळे बॉल देखील मिळाला. मॅच बॉल मैदानामध्ये आला, त्याच बॉलने खेळावं लागेल. आयोजक आम्हाला सूचित करत असताना पंचांनी दिलेले 2 चेंडू सुरुवातीला तुम्हाला चॉईस आहे, त्याच्यानंतर ज्या कमिटी जो बॉल देईल त्यातनंच तुम्हाला खेळायचं आहे. काल देखील विपुलजी आपण ही सूचना दिली, जरी सामन्याची कंडिशन 1 बॉल मध्ये 6 आली तरी देखील त्याच बॉलने खेळावं लागेल. सुजितचा एक चांगला फटका आम्ही पाहिला. 6 धावा मिळाल्यात. शेवटचे 12 चेंडू 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्या 40 धावा. 4 खेळाडू बाद. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ. बॉल जर फुटला तर चेंज. तिथून तुम्ही बॉलचे चॉईस करू शकता, जिथे पंच सुरुवातीला घेऊन जातील. 40 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. उरलेत 12 चेंडू. हे विसरू नका, गावदेवी अमित 11 गावदेवी साईड टीम कडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, परंतु भूमिका स्पोर्ट चिरले संघ आज गोलंदाजीतून देखील उतरला. त्यांच्याकडे आज जयेश भोईरचा पर्याय, कारण तो ओपनिंग साठी आला नव्हता, त्यामुळे तो कदाचित बॉलिंग करू शकतो. त्याच्या समवेत करण मडवी, सुजित पाटील, कुणाल असतील, चांगले गोलंदाज भूमिका चिरले संघाकडे आहेत. त्यामुळे मॅचला मजा येईल. आणखीन इथून 12 बॉल मध्ये कमीत कमी 20-25 धावा यायला हव्यात. 60-65 बनल्या तर चल पावसाचं देखील चित्र बनलंय, त्यामुळे मॅच बनू शकते. फाईट राहील, बॅटल पाहायला मजा येईल दोन्ही टीम्स कडून. उरलेत 12 चेंडू. चौथ्या षटकामध्ये प्रज्वल मोकल ओव्हर द विकेट्स न. प्रज्वलला आपण पाहूया. प्रियांशू साठी हा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फटकाला कन्वर्ट झाला नाही, बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीये, त्यामुळे डॉट बॉल.
उरलेत शेवटचे 11 चेंडू, संघाची टोटल झाले 40 रन्स. मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही स्पर्धेतलं सर्वाधिक मोठं पारितोषिक पाहताय. ही स्पोर्ट्सची सायकल हे फार मोठं बक्षीस या स्पर्धेतलं पाहताय तुम्ही. खरा बॉल इथून फुलटॉस बॉलचा फायदा उचलू शकले नाहीयेत. रनआउटची संधी, दीपून थ्रो फेकला नव्हता कारण गोलंदाज देखील स्टंप पर्यंत नव्हते, त्याच कारणास्तव थ्रो झाला नाहीये. परंतु गोलंदाज हेच म्हणत असतील की फुलटॉस बॉल वरती फटका मोठा आला नाही, ते बरं झालं, अन्यथा या बॉल वरती संधी होती बॅट्समनकडे मोठा फटका खेळण्याची. पुन्हा एकदा पावसाच्या हलक्या सरी. आज वातावरण अगदी आल्हाददायक, थंडगार वातावरणामध्ये पावसाच्या कधी कधी हलक्या सरी येतात. श्रावण महिना म्हटलं की या गोष्टी नेहमीच आपण पाहतो, थोडा पाऊस बरसेल पुन्हा थांबेल, त्यामुळे क्रीडा रसिक देखील आनंद घेत असताना या क्रिकेटचा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचं देखील आपण कौतुक करूया. 2 ऑफिशियल अंपायर्स या स्पर्धेमध्ये, एकीकडे संदीप पाटील सर, दुसरीकडे प्रफुल्ल ठाकूर सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे एक नामांकित अंपायर्स दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम विंधणे, जे लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. पाहत राहा ही स्पर्धा. सातत्यानं दीपक पाटील साहेब आपण ज्यांना सातत्यानं विंधणे टेनिस क्रिकेट खेळताना पाहिलं, एक नामांकित खेळाडू. आताच्या घडीला ते पंचांच्या भूमिकेत सातत्यानं असतात. मंचावरती आगमन झाले नशीब शेख बोईर साहेब, जे आज मीत 11 साई टीमचे पुरस्कर्ते आहेत. नेहमी वेगवेगळ्या टीम्सला ते पॅक करतात. मीत 11 मोहो चर्चा जरूर करू. बागपुडला बॉल मागच्या दिशेने चालला, तिथे फिल्डिंग थोडीशी खराब. बॉल थांबला, ते बरं झालं, अन्यथा 4 धावा आल्या असत्या. 2 धावा मिळतात. टप्पा बॉल हातामध्ये जरूर गेला. 2 धावेनं संघाची धावसंख्या 45 धावा ओव्हरमध्ये बॉल झालेत आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ संपलाय, उर्वरित 2 बॉलचा खेळ राहिला. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत. करंट बाद झाल्यानंतर मोठे फटके अगदी थांबून राहिलेत. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत भूमिका स्पोर्ट चिरले. ते मोठे फटके येतील का? उरलेत 2 बॉल ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. भूमिका स्पोर्ट चिरले संघाची बॅटिंग लाईनअप जर तुम्ही पाहिले तर सातत्यानं प्रियांशु सलामीसाठी येतो जेव्हा तो ग्रामीण क्रिकेट खेळतो. आज त्याला संधी मिळाली जवळजवळ 5व्या क्रमांकावरती खेळण्याचे. काही खेळाडूचा स्थान पक्का असतो, मग त्यांना सलामीला पाठवलं की ते चांगली सलामी करून देतात, पण तो कधी कधी 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती पाठवल्यानंतर त्यांना अडचणी देखील होतात, जे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये KL राहुलचं पाहिलं, कधी सलामी कधी 4थ्या क्रमांकावरती. आज त्याच गोष्टी प्रियांशु सोबत देखील सुरू आहेत. बॅटचे लागले एज, मागच्या दिशेनं प्रोटेक्शन आहे, फिल्डर तैनात आहे, त्यामुळे एकच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत सुजित, परंतु दुसरी मिळणार नाही. एकच धाव. पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहे 4 बाद 46 धावा. चार षटकांमध्ये 46 शेवटचं षटक. डीजे मास्टर पंकज प्रशांतकडे नेहमी लक्ष लागतं, कुठेही प्रशांत असू द्या. अगदी प्रशांताला डोळ्यासमोर दिसला की ती धून नेहमी या क्रीडांगणामध्ये वाजताना मी पाहिलंय, त्यामुळे प्रशांत देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 षटकांमध्ये 46 बनल्यात. उरलेत शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता आक्रमण व्हायला हवं. टीमचा कॅप्टन पोहोचलाय बॅट्समन पर्यंत. चर्चा करत असताना की शांत बसून चालणार नाही. अद्याप आपल्याकडे 6 बॅट्समन आहेत. आणि पहा, ग्रामीण क्रिकेटमध्ये सुनील जे असं नाही की शेवटचा बॅट्समन आल्यानंतर बॅटिंग करू शकत नाही. शेवटचे बॅट्समन देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये षटकार चौकार मारत असतात. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. रोजचा सराव आपल्याला एक चांगला खेळाडू बनवतो. आणि आज शेवटच्या षटकामध्ये किती धावा जातील? मनीष आलाय. मनीष पाटील मागच्या टुर्नामेंटमध्ये देखील हा गोलंदाज चर्चेचा भाग बनला. आज पुन्हा एकदा तो गोलंदाजीसाठी सज्ज झाला. समोर प्रियांशु. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला टीमचा कॅप्टन अनिकेत फील्ड करेल. रन्स मिळेल फक्त 1 धाव. संघाची टोटल झाले 47 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीलाच 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं की पिक्चर सुपरहिट राहील, परंतु विकेटची पडझड. चला, यानंतर टॉस साठी इन्व्हाइट करू आपण. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम सज्ज राहा. एकीकडे अजय माता दिदी गोडे खेळणारा. मिस टायमिंग, फटका फसला. व्हेरिएशन चांगला. दीपून कॉल केला मी पकडू का कॅच, परंतु बॉलर्स आय टेकन. चांगली कॅच पकडले, त्यामुळे आणखीन एक धक्का लागेल. अर्धा संघ बाद झालाय भूमिका स्पोर्ट चिरले संघाचा.
टॉस साठी इन्व्हाइट करतोय जय माता दी दिगोडे टीमचे कॅप्टन त्यांच्या विरोधात खेळणारे आर्यांश 11 टाकीगाव. दोन संघांमध्ये पुढची लढत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण. टाकीगाव टीमचे आज पुरस्कर्ते चेतन ठाकूर. आपण देखील आला असेल तर मंचावरती या. ओ चांगली लाईन लेंथ वेरिएशन गती कमी आहे. बॉल बॅट्समनला चान्स द्यायचे नाही. जेव्हा वेगानं गोलंदाजी होती ना खेळपट्टीवरती तेव्हा बॅट्समन त्याच्यावरती हवी होत्या. काल आपण विकी मुंबईकर डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला पाहिलं. त्याचं वेरिएशन सुकी खेळपट्टी होती त्यामुळे त्याचा टर्न आणखीन होत होता. आज इथे तीच कामगिरी करत असताना मनीषला आपण पाहता. हा युवा गोलंदाज आहे. त्याच्याकडे टर्न करण्याची चांगली शैली आहे. बॉलला टर्न कुठून करायचं हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे फलंदाजांना शांत ठेवलंय त्यानं. प्रियांशूचा फटका स्टेट ड्राईव्ह सरळच्या दिशेनं. तिथे गवत देखील मोठ्या प्रमाणात आहे. चला बॉल मिळाला त्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावे. भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचं अर्धशतक फार उशिरानं कंप्लीट झालं. 50 धावा धाव फलकावरती. सुरुवातीच्या कमीत कमी 3 ते 4 ओव्हर मध्ये 50 व्हायला हव्या होत्या परंतु पडलेल्या विकेट्स आणि त्याच दबावामध्ये खेळाडू खेळत राहिले. दबाव फार वाढल्यामुळे फक्त 50 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल. मनीष तय्या लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर बॉलर. समोर प्रियांशू. मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची एज. पुन्हा दीपूकडे बॉल. मॅच मध्ये दीपूचं बऱ्याच वेळा दीपू बिझी राहिला या मॅच मध्ये देखील कारण 2 ते 3 कॅच पकडल्या. त्याच्यानंतर बरेचसे बॉल मागच्या दिशेनं लागले. 51 धावा. शेवटचा बॉल कुणाल फिनिश कशा पद्धतीने करेल. शेवटचा बॉल राहिला पहिल्या सत्रातील. स्टंपच्या मागे 2 आयकॉन खेळाडू ज्यांना आता आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दोन्ही ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्ह्याचे खेळाडू आहेत. ओ फिरून खेळलाय MSD स्टाईल न. शेवटच्या बॉल वरती मोठा प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. पहिल्या सत्राचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात 57. 57 धावा झाल्यात. 58 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल. 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे 58 धावा मित्र मंडळ एक सन्मानजनक स्कोर. 5 ओव्हर मध्ये 58 आता रोखायचं चॅलेंज. परंतु टॉस साठी इन्व्हाइट करूया दुसऱ्या मॅचला. एकीकडे आर्यांश 11 टाकीगाव त्यांच्या विरोधात जय माता दी दिगोडे. कॅप्टन आता जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या मॅच मध्ये देखील कॅप्टन उशिरानं पोहोचले त्यामुळे वेळ वाढला. दुसऱ्या मॅच मध्ये आम्ही विनंती करतो टॉस साठी आपण या. चला मी आयोजकांना विनंती करेल आपण मुख्य सन्मानाकडे जाऊ. मीत 11 टीमचे पुरस्कर्ते मीत 11 गावदेवी साई टीमचे पुरस्कर्ते नशीब शेठ भोईर साहेबांना मी विनंती करतो. नशीब शेठ भोईर साहेबांचा सन्मान अगदी सुनील टकले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. अंकुश टकले आणि सुनील टकले यांचे फार जवळचे संबंध आहेत नशीब शेठ भोईर यांच्या सोबत आणि त्या स्पर्धेमध्ये आले. त्यांचा आम्ही मुख्य सन्मान करतो. जे मीत 11 मोहो टीम साठी पुरस्कर्ते राहतात. मीत 11 बापदेव पाली टीमचे पुरस्कर्ते राहतात. आज मीत 11 गावदेवी साई टीमचे पुरस्कर्ते आहेत. अनेक संघांना त्यांनी पॅक केलं. अनेक यशस्वी रायगड मधील पॅकर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचा मुख्य सन्मान आम्ही करतो. आमचे सुनील टकले गावठाण टेनिस क्रिकेट मधील एक विस्फोटक खेळाडू त्याच्या शुभ हस्ते सन्मान. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेचा भाग बनला त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. तदनंतर संकेत देखील आहेत जे पाठीराखे राहिले. संकेत आपण देखील जा. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. संकेत घरत यांचा सन्मान. चला अमित दादा आपण देखील या. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार कालपासून आपण करतो या स्पर्धेमध्ये. आज देखील प्रत्येक पाहुण्याला आपण इन्व्हाइट करू सन्मानित करू. चला मॅच मध्ये मजा आली परंतु पाहुण्यांचं स्वागत देखील होणं तेवढंच गरजेचं. पीटीसी लाईव्ह स्पर्धा कव्हर करत्या. प्रत्येक जर तुमच्या हातामध्ये स्मार्ट मोबाईल असेल तर तुम्ही पीटीसी लाईव्ह टाकल्यानंतर तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला उत्तम क्लॅरिटी क्वालिटी. कॅमेरामनचा आम्ही विशेषतः कौतुक करू कारण प्रत्येक बॉल वरती कॅमेरामनची विशेष नजर आहे. आणि आमच्या समेत ऑपरेटिंग करत असताना केडी पीटीसीचे मुख्य भाग त्यांचा देखील सरस स्वागत आहे. दुसरीकडे पंकज डीजे. चल टॉस साठी आर्यांश 11 टाकीगाव आणि दुसरीकडे आपण पाहू शकता जय माता दी दिगोडे टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो. मॅच पुन्हा एकदा 5 षटकांच्या त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका.
यतीन मडवी वायम ग्राफिक हे देखील उपस्थित झालेत आणि सुंदर बैल म्हटलं की यतीन यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आताच्या घडीला दोन गोष्टी विपुलजी फार चर्चेत आहेत, बैलगाडा शर्यत तदनंतर क्रिकेट. या गोष्टी फार चर्चेत राहिल्यात. क्रिकेटचे वेडे प्रेक्षक पाहायला मिळतात आणि जेव्हा हे संगीत ऐकायला मिळालं बैलगाडा शौकीन तर त्यांच्या हाताच्या टाळ्या देखील वाजताना पाहायला मिळाल्या. सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. गेम इज ऑन. दुसरं सत्र सुरू झालं. शुभेच्छा येतात पुन्हा एकदा देव डाके सर बोरकर जे मॅच एन्जॉय करतात युट्यूब वरती, त्यांचं देखील सरसे स्वागत. ओ स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहिला अनिकेत मोकल, दुसरीकडे दीपू माळी मॅन फ्रॉम मानकोळी, त्याच्या समेत बॉलिंग करण्यासाठी जयेश भोईर. गेल्या स्पर्धेमध्ये टुर्नामेंटमध्ये जयेश ॲज अ बॅट्समन आयकॉन खेळला, आज ॲज अ ऑलराऊंडर तो खेळतोय, त्यामुळे गोलंदाजीची देखील आज तेवढीच गरजेची. दीपू माळीचा फटका फसला विकेट किपर पासून अगदी मागे बॉल, तिथे फिल्डिंग चांगली केली. आय थिंक सार्थक होता. जतीन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन्स मिळते एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 2 धावा झाल्यात. जतीनला आपण त्या ठिकाणी पाहिला. 58 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. पुढची मॅच टॉस साठी अद्याप कॅप्टन आले नाहीये. जय माता दी दिगोडे, आर्यांश 11 टाकीगाव. चला लवकरात लवकर जॉईंट व्हा, आपण टॉस करू, तदनंतर पुढची मॅच. प्रेक्षकांना देखील आज एंटरटेनमेंट हवंय. गोलंदाज जयेश. ओ अनिकेतसाठी चांगला बॉल, लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2-3 डॉट बॉल आले तर प्रेशर वाढेल. पहिल्या षटकामध्ये धावा कमीत कमी खर्च करावा लागतील. 5 षटकांमध्ये 58चं आव्हान. बॅटिंग लाईनअप आज मीत 11 गावदेवी साईची फार मजबूत आहे मित्र म्हणेल. त्यांच्याकडे आज दीपू मालिया, त्यांच्या समेत आज वीरेंद्र पाटील, तदनंतर अनिकेत मोकल. हे 3 बॅट्समन अगदी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे या टार्गेट पर्यंत पोहोचणं सोपं जाऊ शकतं. चला परंतु जयेश देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. मॅच आम्हाला देखील जिंकायचं. मी भातांवरून आज आयकॉन खेळण्यासाठी का आलो हे दाखवत असताना जयेश भोईर. आणखीन एक डॉट बॉल. चला पुन्हा एकदा शुभेच्छा येत असताना देव डाके सर बोरकर जे मॅच एन्जॉय करत आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. अनिकेत मोकल पुढचा बॉल. ओ मागच्या दिशेनं स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन खराब आहे. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 3 धावा. संघाची धावसंख्या झाली 3 धावा. अनिकेत मुकुल पुढचा बॉल घेऊन जयेश चांगली बॉलिंग करतोय. हीच चर्चा सुनील जी आपण मगाशी देखील केली की जरी 58 धावा वाटत असल्या कमी, परंतु हे विसरू नका समोर बॉलिंग लाईनअप तेवढीच तगडी आहे, त्यामुळे मॅच बनू शकते. चांगली बॉलिंग केली जयेशनं, त्यामुळे भूमिका चिरलेचं वातावरण आता थोडंसं आल्हादायक झालंय. चिंतेचं वातावरण जे पसरलं होतं ते आता थोडंसं दूर करण्यामध्ये जयेश यशस्वी राहिला. अनिकेतचा स्ट्रगल. अनिकेत थोडा वेळ शांत, मोठे फटके आले नाहीयेत. ओ यावेळी मागच्या बॉलचं पुन्हा एकदा उत्तर देत असताना थोडासा शारीरिक मार. चांगली लाईन. बॅटकटच्या सायना एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 4 धावा. या स्पर्धेसाठी सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेब यांच्याकडून रोख रक्कम या स्पर्धेसाठी 5,000 रुपये आणि त्याचबरोबर याच स्पर्धेसाठी दीपक शेठ पाटील साहेब चिर्ले राधे एंटरप्राइजेस प्रोप्रायटर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या दोन्ही मान्यवरांना विनंती करू आम्ही की आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेसाठी. काल देखील आम्ही सुनील शेठ साहेबांच्या नावाची चर्चा केली, त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह वाहनी देखील मिळाली. पीटीसी जे कार्य त्यांनी घेतलं आधी त्यांचं देखील मनापासून आभार. आणि रोख रक्कम 5,000 रुपये या स्पर्धेसाठी डोनेशन दिलं. 24 बॉल 54 धावा. ओ मागच्या दिशेनं फिरून खेळला. मिस्टामिंग फटका फसलाय. फिल्डिंग सेट बरोबर केली होती आणि त्याच ठिकाणी बॉल हातामध्ये सरळ. अनिकेत मोकल बॅक टू द आउट.
नवीन खेळाडू आहेत मैदानामध्ये संदेश गावंड एक आयकॉन खेळाडू आहे त्यामुळे दुसरा आयकॉन खेळाडू पाठवला नाही थोडस थांबून ठेवलं वीरेंद्र पाटीलला वेळ पडली तर त्याला मैदानावर यावं लागेल परंतु धावांची गरज आहे विकेट्स कारणीभूत राहतील विकेट्स पडल्या तर अडचणी वाढतील एकीकडे दीपू मालिया त्यामुळे त्याला देखील स्ट्राईक मिळायला हवी जेव्हा सलामीला आलेला बॅट्समन जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती राहतो परंतु बऱ्याच वेळ स्ट्राईक न मिळाल्यामुळे त्याची देखील विकेट्स अनेक वेळा पडताना आपण अशा गोष्टी पाहिल्यात त्यामुळे स्ट्राईक रुटेड प्रत्येक बॉल वरती व्हायला हवी करण मडवीचा पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न करण मडवी हा खेळाडू जिद्दीनं सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरला प्रत्येक स्पर्धेमध्ये एकच आव्हान की माझ्या भूमिका स्फोट चिरलेला मला जिंकून द्यायचं मला माझ्या गावाची ओळख दाखवायची मला माझ्या नावाचा डंका वाजवायचा ह्या सातत्यानं गोष्टी दाखवल्यात करणनं आज देखील त्याच वेगाचा सामना करण्यास प्रतिस्पर्धी फलंदाजांना आव्हान करतोय आणखीन एक डॉट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न अगदी ब्लाइंड शॉट आपण म्हणूया चला आता दीपू इंटरेस्टिंग नाही स्ट्राईक मिळाले तर आता बॅटिंग करूया कारण बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती एकच धाव मिळेल या बॉल वरती देखील चला पुढची मॅच टॉस साठी आता ऑफिशियल लास्ट कॉल जय माता दिगोडे टीमचे कॅप्टन आणि आर्यन टाकीगाव दिगोडेचे कॅप्टन आले टाकीगाव टीम चला टॉस करण्यासाठी कॅप्टन वारंवार त्याच सूचना जवळजवळ विपुलच्या चौथा कॉल क्रिकेटमध्ये शिस्त असायला हवी कॅप्टन अगदी मॅच संपल्यानंतर जर तुम्ही येणार त्या गोष्टी अपेक्षित नाहीये चला लवकरात लवकर या आपण फिरून खेळण्याचा प्रयत्न कधी बॉल उंच उडतोय कधी बॉल खाली राहिला मागील बॉल जर आपण पाहिले संदेश गावांसाठी तर उंच उडाले जसा दीपू आला स्ट्राईक वरती त्याच्यासाठी थोडासा खाली राहिला आणखीन एक डॉट बॉल करणची भेदकता क्रीडांगणामध्ये आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारचे चान्सेस तो देत नाहीये राऊंड द विकेट्स न चला दीपूचा तडाखा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय विकेट येण्याची संधी परंतु बॉल चाललाय सीमा पार षटकार थोडासा धोक्यामध्ये फटका जरूर राहिला ओ चला आता लागले बॅटचे जल्लोष क्रीडांगणामध्ये जयेश भोईरनं पकडलाय कॅच दीपू मालीला पाठवलाय मैदानातून बाहेर प्रत्येक बॉल थोडीशी घाई करून चालणार नाही क्रिकेटमध्ये आताच्या युवकांना अगदी फास्ट क्रिकेट खेळायची सवय लागली प्रत्येक बॉल आताच्या पिढीला फक्त षटकार चौकार हवा असतो संघाची धावसंख्या झाली 11 धावा त्यामध्ये खेळाडू बाद झाले आतापर्यंत 2 एक अनिकेत मुकुलची महत्वाची विकेट्स त्याच्या सोबतीला आता आयकॉन दीपू देखील परतला त्यामुळे आता अडचणी प्रचंड वाढल्यात चला कॅल्क्युलेशन आपण खेळाडूंना सांगूया 3 ओव्हर मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 47 आवश्यकता 18 चेंडू 47चं समीकरण मॅच बनले दोन्ही स्थितीमध्ये बॅलन्स टाकीगावचे कॅप्टन अद्याप आले नाहीयेत चला आयोजक आता जर कॅप्टन आले नाही तर प्रतिस्पर्धी टीम जी टॉस साठी इन्व्हाइट जॉईंट झाले त्यांच्या विपरीत आपण टॉस देऊ चला चैतन्य लवकरात लवकर आपण या 18 बॉल मध्ये 47 समीकरण मिस टायमिंग फटका फसला परंतु नो मान्स लँड एक धाव झाले पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न जिथे धावा येत नसतात तिथे सिंगल डबल तेवढ्याच महत्वाच्या तिथे 2 धावा पडत पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने आता समीकरण येणारे 17 चेंडू सामना जिंकण्यासाठी 45 आवश्यकता चला आयोजक टॉस करूया आपण तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा 5 षटकांची पुढची मॅच 17-45 आव्हान शुभम टीमचा कॅप्टन बॉलिंग करतो हा देखील हवेमध्ये संचारला फटका हवा तसा बसला नाहीये एक बनले दुसरा धावेचा प्रयत्न आहे सुजितचं करूया कौतुक ती वेगाने तो धावत गेला त्या ठिकाणी लॉंग ऑनला तो फील्ड करतोय कौतुक तर व्हायला हवं कारण तिथे फार पाणी साचलंय त्यामुळे तिथे तेवढ्या वेगाने धावत जाणं कठीण असताना देखील सुजित पोहोचला बॉल पर्यंत चांगली फिल्डिंग रन्स चला अजित मुंगाजी ओवळे टीमचा खेळाडू जो टाकीगाव टीम कडून
चला या बैलीचा बॉल आडव्या बॅटनं वीरेंद्र पाटील वेआले गावचा खेळाडू ठाणे डिस्ट्रिक्ट वरून बिलॉंग करत आलाय. ठोकलाय षटकार. आपण चर्चा केली होती की नवा चेहरा आज उरणच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनेक वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे, परंतु बऱ्याच वर्षानंतर उरण तालुक्यामध्ये खेळण्यासाठी तो उतरलाय आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय उरणच्या गोलंदाजाचं. चला चला दुसरा बॉल, हा ट्रॅकर, हा दबाव, षटकार आल्यानंतर वाईट बॉल. चेतन शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. चला अजित मुंगाजी आणि वैभव पाटील कंठवली आपणास विनंती केली जाते. टाकीगावचे खेळाडू चैतन्य पाटील आपली वाट पाहत आहेत. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ या. वैभव पाटील आणि अजित मुंगाजी जे आयकॉन 2 खेळणार आहेत टाकीगाव टीम कडून. नेक्स्ट बॉल, ओ बॅटच्या अगदी मागे बॉल, हा व्हाईट बॉलचा यस नो बॉलचा इशारा पंचांचा. चांगला डिसिजन. खराब लाईन लेंथ, योग्य लाईन तेवढीच महत्वाची. पुढचा बॉल फ्री हिट आहे, त्यामुळे बॅट्समनला ही संधी राहील. टीमची धावसंख्या झाली 22 धावा, 58चा पाठलाग सुरू आहे. सुरुवातीची पहिली मॅच 15 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 36 धावा, परंतु फ्री हिटचा हा बॉल. पुन्हा एकदा लाईन लेन डोक्याच्या वरून उडालाय करंटचा बॉल. एक घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फ्री हिटचा हा बॉल होता, त्यामुळे दुसरी धाव. चला बॅकअप नाहीये, 3 देखील मिळतील, चौथ्यासाठी देखील प्रयत्न व्हायला हरकत नाहीये. 3 बनल्या, चौथ्या धावेचा प्रयत्न. चला तो देखील थ्रो खराब, परंतु 3+1 टोटल 4 धावा. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्री हिट होता. जयेश वीरेंद्रला आपण पाहताय, त्याला स्ट्राईक हवी होती, तोच प्रयत्न त्याने केला. टीमची धावसंख्या झाली 26 धावा. येणारे 15 चेंडू सामना जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. बत्तीस धावा अद्यापही बनवायच्या आहेत. फ्री हिटचा बॉल आहे, पुढील बॉल देखील फ्री हिट. चला हलक्या पावसाच्या सरी पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतील. क्रीडा प्रेक्षक असतात, प्रेक्षक जे मॅच पाहत असतात ते नेहमी म्हणतात की पाऊस आला तर गोलंदाजी करणारी टीम जिंकते, पाऊस आला तर गोलंदाजी चांगली क्रीडांगणामध्ये होताना पाहायला मिळते. पण तो असं नाही. अनेक बॅट्समन देखील जेव्हा आम्ही त्यांची बीट घेतो तेव्हा अनेक मोठे मोठे स्टार खेळाडू हेच सांगत असतात, जेवढा मुसळधार पाऊस पडेल ना तेवढ्या मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करायला मजा येते. जेवढ्या मुसळधार पाऊस पडतो तेवढ्याच मुसळधार बाउंड्रीच्या बाहेर बॉल देखील पाठवला येण्याची क्षमता असते. चेतन दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू, पण तो फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्याकडे आपण जाऊया कशा पद्धतीनं सामोरे जातील. दिगोडीचे कॅप्टन या. ओ फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. ही चर्चा वीरेंद्र पाटील स्ट्राईक का घेण्याचा प्रयत्न करत होता हे आता कळालं असेल प्रेक्षकांना. वीरेंद्र स्ट्राईक वरती नव्हता आणि त्याचं कारण राहिलं डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आर्यांश 11 टाकीगाव संघाने टॉस जिंकला. चेतन ठाकूर साहेब आमचे जे मान्यवर आहेत त्यांचा हा पुरस्कृत केलेला संघ. टीमचे ते पॅकर आहेत. चला बॅटचे लागले एज, समोर दिलेला बॉल समोर खेळू शकले नाहीयेत फलंदाज बाद. येणारे 13 चेंडू सामना जिंकण्यासाठी अद्याप 32 धावा. 13 बॉल मध्ये 32 समीकरण. हा बॉल डॉट आला तर रिक्वायर्ड रन रेट वाढेल 16.00 वरती. जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा आस्किंग रन रेट जो आपण रिक्वायर्ड रन रेट पाहत आहे तो देखील कमी होण्याची शक्यता. मोठा फटका फार गरजेचा आहे, परंतु या कोसळणाऱ्या पावसामध्ये आता साई टीमचा संघर्ष राहील. मी 11 गावदेवी साई टीम
मॅच जिंकायची असेल तर जास्तीत जास्त बॉल आता वीरेंद्र पाटीलला खेळावे लागतील. फार दूरवरचा प्रवास करत आज उरण तालुक्यामध्ये हे दोन ठाण्याचे खेळाडू पोहोचले, त्यामुळे त्यांना देखील हीच अपेक्षा असेल जेव्हा ते एवढ्या दूरून खेळण्यासाठी येतात की संघ जिंकावा, संघाची कामगिरी चांगली व्हावी, ही स्वप्न घेऊन आज वीरेंद्र देखील उतरलाय. त्यामुळे साई टीम हे विसरू नका. समोर जर तुमचा आयकॉन खेळाडू आहे तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं तेवढीच गरजेचे. 13 बॉल 32 धावा. चला आल्या आल्या बॅटची लागले पुन्हा एकदा एज. बॅक टू बॅक शुभमच्या खात्यावरती विकेट्स. फलंदाज बाद. विनंती केली जाईल विकास शेठ पाटील साहेब ज्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच राहिल्यात विद्या मॅडम. विकास साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या विकास साहेब ही स्पर्धा जे स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. 12 चेंडू 32 धावा. जी रिक्वायर्ड 100 बद्दल चर्चा केली. आता प्रत्येक ओव्हर मध्ये 16 बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 बनवाव्या लागतील. 12 बॉल 32 वन. महत्वाचे खेळाडू बाद झाले त्यामुळे आता पूर्णपणे जिम्मेदारी वीरेंद्र पाटील या खेळाडूवरती राहील. आयकॉन हा खेळाडू पहिला दीपू माली बाद झाला. आता वीरेंद्र पाटील वेहाले गावचा खेळाडू मॅच जिंकून देईल का? 12 बॉल 32. हाय व्होल्टेज ड्रामा करो या मरो, अभी नहीं तो कभी नहीं. जिंकायचं असेल तर प्रत्येक ओव्हर मध्ये 16 बनवायलाच हव्यात. नवीन खेळाडू त्यात प्रज्वल. बॉलिंग ट्रॅक वरती सुजित पाटील. 12-32 समीकरण. काल एका ओव्हर मध्ये सुनील जे आपण 30च्या पुढे धावा येताना पाहिल्यात, एका ओव्हर मध्ये 40 देखील या खेळपट्टीवरती बनल्यात. त्यामुळे या खेळपट्टीवरती तुम्ही जर टिकून राहाल तर धावा बनवू शकतात. अनिकेत मुकलनं तीच घाई केली. कुठेतरी कंट्रोल थोडासा हवा होता, थोडंसं थांबून राहणं, कारण आयकॉन गोलंदाज झाल्यानंतर ग्रामीणचे गोलंदाज होते. परंतु चला आता ग्रामीणचे 2 गोलंदाज एकीकडे सुजित पाटील. 12-32 समीकरण. मॅच कोण जिंकेल? ओ मागच्या दिशेनं बाल बचावलेत मी तर म्हणेल. बॅट्समन देखील हाफ ट्रॅकर बॉल संधी होती त्या संधीचा फायदा उचलू शकले नाहीये. परंतु जर बॉल स्टंप वरती पडला असता तर विकेट्स देखील आले असते. 11-32. 11 बॉल. सामना जिंकण्यासाठी 32 धावा. सुजित पाटील. ओ मिस्टामिंग फटका फसला. जयेश पासून फार दूर बॉल आहे. एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो स्ट्राईक. इथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चला फलंदाज. चला अंपायर डिसिजन. अंपायर निर्णय काय? फलंदाज बाद आहे का? यस फलंदाज बाद दिला. रन्स मिळेल फक्त 1 धाव. स्ट्राईक हवे वीरेंद्र पाटीलला, त्यामुळे जीवाच्या आकांताने तो स्ट्राईक एंड वरती पळण्याचा प्रयत्न त्याने केला. रन्स मिळाले 1. आता समीकरण. आशिष पाटील ज्यांचा आम्ही कौतुक करतोय, ज्यांनी आज गावठाण गावाची जी स्मशानभूमी आहे ते अगदी स्वच्छ साफसफाई केली. त्यांचं मनापासून आभार. गावाच्या प्रती असणारं प्रेम जरूर कौतुक राहील. परंतु मैदानामध्ये मॅचचा ड्रामा, वेगवेगळे चित्र, वेगवेगळे दृश्य आता दाखवायला सुरुवात झाली. वाईट बॉल जरूर आला. 1 एक्स्ट्रा रन मिळेल. सामना अद्यापही संपला नाहीये. धोका अद्याप टलला नाही. मी तर म्हणेल भूमिका स्पोर्ट चिरले टीम जोपर्यंत वीरेंद्र पाटील तोपर्यंत मॅच बनू शकते. 10 चेंडू. सामना जिंकण्यासाठी 30 धावा. प्रति बॉल 3 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळलाय. मिस्टामिंग फटका फसला. फार इम्पॉर्टंट विकेट्स. शुभम आलाय बॉल खाली. ओ एक कॅच सोडाय या मॅच सोडाय. थ्रो जरूर चांगला, परंतु कॅचचं अग्रेशन तुम्ही पाहू शकता. सुजित सांगतोय की कॅच सोडलाय, त्याचे परिणाम आता कितपत राहतील. विपुलजी क्रिकेट असा केलं, पकडो कॅच जितो मॅच. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता या गोष्टी गरजेच्या आहेत.
श्रीलंकेच्या मॅच मध्ये आपण पाहिलं रोहित शर्माचा सोडलेला कॅच विश्वविक्रम 264चा, परंतु सूर्याने जर कॅच पकडला नसता तर वर्ल्ड कप देखील या वर्षीचा आला नसता. त्यामुळे फिल्डिंग फार गरजेची आहे, परंतु शुभम कडून या अपेक्षा नव्हत्या. विपुलजी नेहमी तो फिल्डिंग चांगली करतो, अनेक वेळा त्याला बेस्ट फिल्डर देखील आपण देताना पाहिलं. त्यामुळे तो लॉंग ऑफच्या रिझन मध्ये सातत्यानं फील्ड करतो. त्यानं सोडले कॅच, आता परिणाम त्याचे होतील का? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. खांद्याचा पूर्णपणे वापर सुरू आहे. सुजित पाटील जेवढ्या वेगाने बॉलिंग करता येईल तेवढ्या वेगाने तो प्रयत्न करतोय. पहा रिदम किती चांगला आहे, ऍक्शन चांगली आहे, आणि पावसाळी रब्बर बॉल मध्ये तुमच्या खांद्याचा वापर जर चांगला होईल तर तुम्ही आणखीन वेगाने गोलंदाजी करू शकता. हे उदाहरण सुजित कडून पाहायला मिळालं. पुढचा बॉल घेऊन लाईन चांगली आहे. बॉल पडल्यानंतर डायरेक्टली जयेशला सांगितलं की बॉल कनेक्ट कर, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर पूर्णपणे ही मॅच शेवटच्या षटकामध्ये जरूर जाईल, परंतु धाव फलकावरती आता समीकरण राहिले. येणारे 8 बॉल, सामना जिंकण्यासाठी 27 धावा. पहिली मॅच अगदी वेगळ्याच मूड मध्ये. आज सुपर संडे ब्लॉकबस्टर धमाका संडे स्पेशल मॅच प्रेक्षक एन्जॉय करतात. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल तिथे. मागच्या दिशेने फिल्डर उभा, एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 देखील पूर्ण झाल्यात. समीकरण आता 7 चेंडू, सामना जिंकण्यासाठी अद्याप 25 धावा. 7-25. आता शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज राहील? सुजितनं आपली कामगिरी चोख बजावली. सुजितनं विकेटचे चान्सेस देखील निर्माण केले, त्यामुळे सुजितची कामगिरी दमदार राहिली असं आपण म्हणूया. 7-25 समीकरण. आडव्या बॅटनं जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं सोडलेला कॅच आता मॅच बनले, आणि आता आपण म्हणूया रंगात आले मॅच. आपली यारी एका षटकारानं सुनीलजी किती टेन्शन वाढवले बघा. सर्व खेळाडू एकत्रित आलेत, सर्व खेळाडू गोलंदाजापर्यंत पोहोचलेत. सुजितनं हाफ ट्रॅकर बॉल ही चुकी केली. लाईन लेन त्याची चांगली होती, परंतु ही चुकी कदाचित कारणीभूत ठरू शकते. मैदानामध्ये दीपू देखील आला. आता ग्रामीण खेळाडूला तो हाच सल्ला देत असेल सुनीलजी की काही झालं तरी तुला 1 धाव काढायची आहे, 1 धाव, जास्त प्रयत्न नाहीये, फक्त एका धावेसाठी तुला पळावं लागेल. वीरेंद्र पाटील ज्यानं षटकार लगावलाय. 6 बॉल, सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. मैदानामध्ये दीपू जाण्याचं कारण हेच होतं की मॅच जिंकायची, त्यामुळे स्ट्राईक वरती वीरेंद्र हवाय. 6 चेंडू 19 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आर्यन पाटील हा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चला पुढची मॅच आता रेडी राम. दोन्ही टीम दिगोडे टीम आयकॉन खेळाडू. आमच्या आयोजकांपर्यंत सूरज केने आणि त्याच्या सोबतीला करण मडबी मॅन फ्रॉम गावठाण. एकीकडे सूरज केनेला पुन्हा एकदा आपण पाहू. भिवंडी ठाणे डिस्ट्रिक्ट मधील आणखीन एक खेळाडू. आज प्रत्येक मॅच मध्ये कदाचित ठाण्याचे खेळाडू जास्तीत जास्त पाहायला मिळतील की का एका मॅच मध्ये 2 ठाण्याचे खेळाडू. चला पंच जास्त वेळ नाहीये, आम्ही समजू शकतो मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये, परंतु वेळ वाचवावा लागेल. दुपारचे 12:20 होतात. पहिली मॅच आपण एन्जॉय करतो, पण तो प्रेक्षकांना जसा सामना सुनील हवा होता तसा सामना आता पाहायला मिळेल. 6 बॉल 19 समीकरण. एका षटकाराने मॅच मध्ये दबाव वाढवलाय. वीरेंद्र हेच सांगत असेल की जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना वीरेंद्र जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच संपली नाहीये, त्यामुळे 6 बॉल 19 आव्हान. जयेश देखील चर्चा करतोय की या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं. 2-3 डॉट बॉल मॅचचं चित्र वेगळं करेल, परंतु हीच अपेक्षा राहील. दीपू माली समेत अनिकेत मोकल, नशीब शेठ भोईर संपूर्ण हीच प्रार्थना करत असतील की एक सिंगल येऊ द्या. एक सिंगल आली तर स्ट्राईक वरती वीरेंद्र येईल, मग समीकरण पुन्हा एकदा बनण्याची शक्यता राहील. 6 चेंडू 19 आव्हान. हाय व्होल्टेज ड्रामा, सकाळच्या वातावरणामधील ही गरम मॅच प्रेक्षक एन्जॉय करत असताना 6-19 समीकरण. स्ट्राईक वरती मयूर, त्याला साथ देईल वीरेंद्र. बॉल फुटला तरच चेंज केला जाईल, अन्यथा कुठल्या सिच्युएशन मध्ये बॉल तोच घेऊन तुम्हाला खेळावा लागेल.
स्ट्रिक्टली वॉर्निंग 6-19 पहिला बॉल आर्यन ओव्हर द विकेट्स. ओ ही चर्चा करतोय सिंगल अवे परंतु बॅट्समन का घाई करतात लागले बॅटची एज त्यामुळे आता विकेट्स मिळाले फलंदाज बाद. विकेट्स आले त्यामुळे आता आव्हान राहिलंय 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. दीपू तिथपर्यंत पोहोचला यासाठी की एक धावा बॅट्समन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न म्हणजे दीपूचं जणू काही ऐकलं नाही असं आपण म्हणूया कारण एक सिंगल आली असती तर आयकॉन खेळाडू स्ट्राईक वरती. कौतुक करूया आपण आर्यनचं देखील कारण त्यानं पहिल्याच बॉल वरती विकेट्स घेतले. आता आव्हान आले 5 चेंडू 19 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये परेश गोंदली. संघाची टोटल झाली आतापर्यंत 39 धावा. 6 खेळाडू बाद झालेत. 8व्या क्रमांकावरती आलाय परेश गोंदली ओव्हर द विकेट्स. परेश मोकल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न स्तब्ध. इथून डिसिजन काय येईल अंपायर्स कडे दाद मागेले व्हाईट बॉल साठी परंतु स्टंप वरती स्टंपच्या अगदी दुरून जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येईल डॉट बॉल. अपील जरूर केली परंतु जागेवरून स्तब्ध खेळत होते बॅट्समन त्यामुळे हा डॉट बॉल. स्ट्राईक कोणाकडे राहील ही चर्चा परंतु स्ट्राईक वरती पुन्हा एकदा परेश चाललाय. 4 चेंडू 19 आव्हान. 4 बॉल 19 धावा. चिर्ले संघानं आपल्या विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले मित्र मंडळ कारण 2 बॉल डॉट महत्वाचे होते. जर 6 मध्ये 19 हव्यात आणि जर तुम्ही सुरुवातीचे 2 बॉल डॉट खेळताय तर प्रेशर आता तुमच्यावरती आलाय. 4 चेंडू 19 आव्हान. चला मॅच मध्ये चिर्ले संघाने वापसी केली परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा. आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू 19 ची आवश्यकता. वीरेंद्र पाटील नाखुश. मागच्या बॉल वरती षटकार मारल्यानंतर बॅट्समन स्ट्राईक दिली नाहीये. 3 संलग्नचे डॉट बॉल. युवा गोलंदाज कौतुक करूया या युवा टॅलेंटचं देखील कारण सुनीलजी 5 ओव्हर मध्ये आपल्याकडे 5 बॉलर्स आहेत त्यामुळे वाजते डोक्यात धडधड वाजते ठोक्यात. चला कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 19 धावा. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू निर्धाव. शेवटचे 2 बॉल 2 चेंडू आणि 19 धावा. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू डॉट आलेत. मोठा बाउन्सर मागच्या दिशेने बॉल चाललाय त्यामुळे बॉल जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अंपायर डिसिजन. इट्स अ 4 रन. तगडा बाउन्सर अगदी अतिरिक्त उंचीनं बॉल पाहायला मिळाला. करण देखील जज करू शकला नाही त्या बॉलला. रन्स आले 4. इथून देखील चांगली गोलंदाजी आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमने मारले बाजी. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक मित 11 गावदेवी साई टीम. चिर्लेचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया जिथे मॅचचा हिरो ठरला. नो डाऊट करण मडवी ठरलाय पहिल्या मॅचचा हिरो. 3 बॉल 12 धावा. बॉलिंग करत असताना 2 सफलता 7 धावा देत त्यानं पटकावल्यात. या करण आपण चला आपण सन्मान करू. आदरणीय सन्माननीय भाई चेतनजी ठाकूर साहेब